मित्रांनो, ज्यावेळी आपण व्हाईप कोडिंग करत असतो बोल्ट किंवा रिप्लीट किंवा लव्हेबल सारखं टूल वापरून, तर तिथं आपण एखादा जनरल प्रॉम्प्ट टाकला की मला असं असं ॲप्लिकेशन हवं आहे आणि त्याचे हे फीचर्स हवेत, तर कदाचित तुम्हाला डिझायर्ड जो रिझल्ट आहे तो पटकन मिळणार नाही. तर त्याच्याऐवजी जर तुम्ही त्याला पी-आर-डी दिलं, पी-आर-डी म्हणजे काय, तर प्रॉडक्ट रिक्वायरमेंट डॉक्युमेंट. ह्याच्यामध्ये माझ्या ॲप्लिकेशनमध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजेत, त्याचे वर्कफ्लोज कसे असले पाहिजेत, वेगवेगळे युजर्स कोण आहेत, त्यांच्यामधलं रिलेशनशिप काय आहे, हे जर आपण त्याला दिलं तर आपलं ॲप्लिकेशन पटकन बनेल आणि व्यवस्थितरित्या बनेल. तर आता हे पी-आर-डी बनवायचं कसं, तर अर्थातच यासाठीही आपण कुठल्या तरी ए-आयचाच वापर करणार आहे. तर त्यासाठी तुम्ही क्लॉड किंवा ChatGPT सारखं एखादं ए-आय टूल वापरू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की मला हे अशा प्रकारचं ॲप्लिकेशन हवं आहे, त्याच्यामध्ये हे युजर्स आहेत, अशा प्रकारचे वर्कफ्लोज आहेत, अशा प्रकारची रिलेशन्स हवे आहेत आणि मला त्यातनं काय अपेक्षित आहे. असं दिलं की तुम्हाला तो एक स्ट्रक्चर्ड पी-आर-डी देईल, म्हणजे प्रॉडक्ट रिक्वायरमेंट डॉक्युमेंट. हेच तुम्हाला बोल्ट, रिप्लीट किंवा लव्हेबलच्या टूलमध्ये टाकायचं आहे, जेणेकरून तुमचं ॲप्लिकेशन पटकन बनेल.